या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ। नमस्कार, पोलीस माझा न्यूजच्या या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत। पाहूयात काही विशेष घडामोडी। बातमी नाशिक येथून। सायबर भामट्यांकडून शहरातील नागरिकांना विविध बहाण्यानं राजरोसपणे गंडा घातला जातोय। गुंतवणुकीसह मनी लॉन्ड्रिंगच्या धमक्या सुद्धा देत भामट्यांनी दोघांना लुटल्याची घटना नाशिकमध्ये उजेडात आली आहे। या घटनेमध्ये तब्बल 1.25 कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली असून या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यामध्ये वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नाशिक शहरातील एका व्यक्तीशी भामट्यांनी 2 ते 31 डिसेंबर दरम्यान संपर्क साधला। कृतिका शर्मा नामक व्यक्तीनं वेगवेगळ्या मोबाईलवरून तसंच व्हिडिओ आणि व्हॉट्सअप कॉलद्वारे संवाद साधत ट्राय आणि सीबीआय कार्यालयातून बोलत असल्याचं भासवून धमकावलेलं होतं। नरेश गोयल यांच्या मनी लॉन्ड्रिंग केसमध्ये सहभाग असल्याचा आरोप करत भामट्यांनी तक्रारदारास अटक करण्याची धमकी दिली आणि या प्रकरणात कारवाई टाळण्यासाठी ऑनलाईन डिजिटल कस्टडी दाखवण्याचं आमिष दाखवण्यात आलं। या मोबदल्यात तपासाच्या नावाखाली तब्बल 42,786 रुपये वेगवेगळ्या बँक खात्यामध्ये ऑनलाईन ट्रान्सफर करण्यास तक्रारदारास भाग पाडण्यात आलं। कालांतरानं हा सगळा प्रकार बनाव असल्याचं निदर्शनास आल्यानं तक्रारदारानं पोलिसात धाव घेतली। दुसऱ्या एका घटनेमध्ये तक्रारदाराची तब्बल 94,32,000ची फसवणूक झाली आहे। वेगवेगळ्या मोबाईल आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून संपर्क साधण्यासाठी भामट्यांनी तक्रारदारास ऑनलाईन फॉरेक्स ब्रोकर असल्याचं भासवून हा गंडा घातलाय। या व्यवसायात गुंतवणूक केल्यास मोठा मोबदला मिळवून देण्याचा आमिष दाखवून भामट्यांनी तक्रारदाराचा विश्वास संपादन करून वेळोवेळी 17,12,600 रुपयांची गुंतवणूक करण्यास भाग पाडले आणि यानंतर भरघोस नफा मिळाल्याचं सांगून गुंतवणूक आणि नफ्याची रक्कम काढून देण्याच्या बहाण्याने ही फसवणूक करण्यात आली आहे। गेल्या 4 महिन्यात या भामट्यांनी मोठ्या प्रमाणात नागरिकांची फसवणूक करून पैसे उकळलेले आहेत आणि याचा आता पोलीस अधिक तपास करीत आहेत। निलंगा ते किल्लारी जाणारा मधला मार्ग आणि प्रवाशांसाठी जवळचा रस्ता म्हणून जास्त रहदारी असलेला हा रस्ता आहे आणि या रस्त्यावर मधल्या मार्गातील अनेक गावं असून किल्लारी निलंगा जात असताना पारदेवाडी कारला कुमठा अशी अनेक गावं लागतात। याच रस्त्याच्या बाजूने किल्लारी ते निलंगा इथे पाण्याची पाईपलाईन असून कुमठा भागामध्ये या पाईपलाईनची वॉल असून या वॉलच्या पाण्यावर कुमठेकरांची भर उन्हाळ्यात तहान भागली जाते। मात्र या पाण्याच्या वॉलमुळे रस्त्यावर पाणी साचून भला मोठा रस्त्यावर खड्डा पडला असून या खड्ड्यात पाण्यातून प्रवास करताना कुमठा ग्रामस्थांना आणि प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय। या खड्ड्यात अक्षरशः अनेक महिला पुरुष पायी चालत असताना मोटरसायकलवर प्रवास करत असताना पडून दुर्घटना सुद्धा घडलेली आहे। या गावातील ग्रामपंचायतीला वारंवार तोंडी तक्रार देऊनही या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्याकडे ग्रामपंचायत कानाडोळा करीत असून या रस्त्याची डागडुजी सुद्धा करण्यात येत नाहीये। त्यामुळे आता संतप्त नागरिकांनी याबाबत आवाज उठवण्याचं सुरू केलेलं आहे। नाशिक येथील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील टाकेहर्ष येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये इयत्ता 3री मध्ये शिकणाऱ्या आयुष समाधान सदगीर या विद्यार्थ्यांना वही हरवली आणि या किरकोळ कारणावरून त्याला जबर मारहाण करण्यात आलेली आहे। शिक्षकानं काठीने त्याच्या पाठीवर जबर मारहाण केलेली आहे। 1ली ते 5वी पर्यंतच्या या शाळेमध्ये दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास श्याम गणपत देशमुख या शिक्षकानं आयुषला मारहाण केल्याने त्याच्या पाठीवर जखमा झालेल्या आहेत। दरम्यान या गंभीर घटनेची दखल घेत प्रभारी गटशिक्षण अधिकारी MB सूर्यवंशी यांनी शाळेला भेट देत शिक्षकाला समज देत पालकांसोबत आणि विद्यार्थ्यांसोबत चर्चा केली आहे। या सगळ्या प्रकारानंतर शिक्षण विभाग आता या शिक्षकावर काय कारवाई करते याकडे सर्व पालकांचं आणि विद्यार्थ्यांचं लक्ष लागलेलं आहे। शिक्षकाला निलंबित करण्याची मागणी सुद्धा कष्टकरी संघटनेतर्फे करण्यात आलेली आहे। तर हा घडलेला प्रकार चुकीचा आहे। या संदर्भात गटशिक्षण अधिकाऱ्यांना संबंधित शिक्षकाची चौकशी करण्यास सांगितलेलं आहे। पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात वेळ झाले का छोट्याशा विश्रांतीची। पाहत रहा पोलीस माझा न्यूज। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पोलीस माझा न्यूजच्या या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत। नाशिकच्या सिडको भागातून एक विचित्र बातमी समोर आली आहे। ज्या मुलीसोबत संसाराचं स्वप्न पाहिलं त्याच मुलीसोबत वडिलांनी पळून जाऊन लग्न केल्यानं मानसिक धक्का बसलेल्या तरुणानं संन्याशी राहण्याचा निर्णय घेतलाय। तो सध्या वडिलांपासून वेगळा राहतोय आणि तरुणाची सध्या सिडको परिसरात चर्चा सुरू असून अनेक जण सहानुभूती सुद्धा दाखवत आहेत आणि त्याला मदत करीत आहेत। सिडकोतील सर्वसामान्य कुटुंबातील तरुण वडिलांसोबत राहत होता। मुलाचं लग्न करण्याकरिता संबंधितातील कुटुंबियांची मुलगी बघण्याचा कार्यक्रम झाला। मुलामुलींची पसंती झाली।
मात्र या मुलीला बघताच वडिलांचं तिच्यावर प्रेम बसलं आणि त्यांच्या मनात प्रेमाची अगदी हिरवळ फुलली आणि बापानच या होणाऱ्या सुनेबरोबर लग्न केलं। त्यामुळे आता हा मुलगा नैराश्याच्या गर्तेत गेलेला आहे। केंद्रीय मंडळाची 12वीची परीक्षा तसंच काही अडचणींमुळे विद्यार्थी आणि पालकांच्या सूचना आल्यानंतर सीईटी सेलनं अगोदर जाहीर केलेल्या परीक्षांच्या तारखा आता बदलल्यात। तंत्र शिक्षण विभागाच्या अंतर्गत येत असलेल्या 2 आणि उच्च शिक्षण विभागाच्या अंतर्गत असलेल्या 3 अशा 5 अभ्यासक्रमांच्या सीईटीच्या तारखेत आता बदल करण्यात येतोय। येत्या 1 ते 4 एप्रिल दरम्यान 12वी सीबीएसई परीक्षांमधील इतिहास, भाषा विषय आणि होम सायन्स आणि मानसशास्त्र या विषयांचे सलग 4 दिवस पेपर असणार आहेत। त्यामुळे 4 एप्रिल रोजी मानसशास्त्र पेपर असल्यानं सीईटी सेल कडून 1 ते 4 एप्रिल रोजी आयोजित केलेल्या परीक्षांच्या वेळापत्रकामध्ये आता बदल करावा अशी मागणी विद्यार्थी आणि पालकांकडून होत होती आणि याची दखल घेत या कालावधीमध्ये येत असलेल्या 4 एप्रिल रोजी होणारी 5 वर्ष विधी या अभ्यासक्रमाची प्रवेशपूर्व परीक्षा आता नवीन तारखेनुसार म्हणजे 28 एप्रिल रोजी होणार आहे। बीएड आणि एमबीएड तसंच 2 सीईटी 16 मार्च रोजी होणार होत्या। आता या तारखेत बदल झाला असून 19 मार्च रोजी त्या परीक्षा होणार आहेत। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा। अधिक माहितीसाठी आमच्या www.polismazanews.com या वेबसाईटला भेट द्या।